3, 2, 1. हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम बॅक. मंडळी, आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे एक लेख. शीर्षक आहे मुद्रण महर्षी, लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. वर्तमानपत्र आणि चहा हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. वर्तमानपत्र आलं नाही, वाचलं नाही तर दिवसभर चुकल्यासारखं वाटणारे बरेच जण आहेत. जरी आज स्मार्टफोनमुळे एका क्लिकवर आपण कुठलेही वर्तमानपत्र वाचू शकत असलो तरी ते हातात घेऊन वाचण्याची मजा काही औरच आहे. कल्पना करा, जर वर्तमानपत्र छापलं गेलं नाही तर बेट्टी पिण्याचा बेरंग होईल. किंवा सकाळचा जो एकांतवास असतो तिकडे बरेच जण वर्तमानपत्र घेऊन जातात. त्यांच्या दिवसाची सुरुवातही खराब होईल. जोक सपाट, पण तसा वर्तमानपत्र हातात नाही हा भयावह अनुभव आपण कोविडच्या काळात घेतलेला आहेच. पण तेव्हा निदान वर्तमानपत्राच्या PDF-मुळे दुधाची तहान ताकावर भागवली जात होती. आता वर्तमानपत्र असो वा एखादं पुस्तक, मासिक असो वा बॅनर, लग्नपत्रिका असो वा एखादं पॅम्पलेट, या सर्वांमध्ये एक घटक सारखा आहे आणि तो म्हणजे मुद्रण किंवा छपाई. विचार करा, मुद्रणाचा शोध लागला नसता तर एक लेखक म्हणून, प्रकाशक म्हणून किंवा वाचक म्हणून मुद्रणाशिवाय कागद ही कल्पनाच मला जणू आत्म्याशिवाय शरीर अशीच भासते. मार्टिन लुथर किंग म्हणतात, प्रिंटिंग इज द अल्टिमेट गिफ्ट ऑफ अ गॉड अँड द ग्रेटेस्ट वन. मुद्रण हे एक असं तंत्रज्ञान आहे जे काळाच्या ओघात पुरून उरलं आहे. मुद्रण कलेच्या आधारापोटी ऑल इंडिया ऑफ मास्टर प्रिंटर्स या संस्थेने मुद्रकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढीस लागावा म्हणून मुद्रण कलेचे जनक जर्मनीचे योहान्स गुटेनबर्ग यांच्या स्मरणार्थ तारखांचा बराच उहापोह करून 24 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. गुटेनबर्ग यांनी लाकडी टायपोचा शोध लावला आणि त्या शोधाने जगभरात क्रांती घडवून आणली. त्याआधी माणूस दगडावर लिहित असे, त्यामुळे अनेक शिलालेख आजही उत्खननात सापडतात. मग त्यानंतर आली ती लिथोग्राफी, जी जवळपास टायपोग्राफीसारखी होती. त्यानंतर ऑफसेट. आता कॉम्प्युटर तंत्रज्ञानाने तर छपाई खूपच सोपी झाली आहे. हा मुद्रणाचा अत्यंत महत्त्वाचा शोध गुटेनबर्ग यांनी लावला. त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मिलेनियम असं संबोधलं जातं आणि हा किताब इतर कुठल्याही शास्त्रज्ञाला मिळालेला नाही. इसवी सन 1434 ते 1439 हा 64 कलेपैकी एक कला असणारी मुद्रणासाठी महत्त्वाचा काळ होता. त्या काळी छपाईसाठी कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच उपकरण म्हणून वापरण्यात येत होती. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवला जायचा. कागदावर अक्षर वा चित्राचा ठसा उमटवून एकाच मजकुराच्या किंवा चित्राच्या अनेक प्रती तयार करणं यालाच मुद्रण किंवा प्रिंटिंग असं म्हटलं जातं. सुरुवातीला या मुद्रणाच्या पद्धतीमध्ये खूप अडचणी आल्या. अर्थात अडचणी येतात म्हणून तर त्यावर तोडगा शोधण्यात येतो. त्यानुसार त्या काळात छपाईचं नवीन तंत्रज्ञान अवगत करून गुटेनबर्ग यांनी बायबल या ग्रंथाची छपाई केली. साक्षरतेच्या प्रसारासाठी, धर्मप्रसारासाठी, नोंदी ठेवण्यासाठी मुद्रणाचा शोध आजही महत्त्वाचा ठरत आहे. भारतामध्ये पहिल्यांदा मुद्रण कला आली ती अपघातानेच. समुद्र खवळला. वादळामुळे नौका गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर 1556 साली येऊन पोहोचली आणि त्याचबरोबर नौकेतील छापखानाही. पण महाराष्ट्रात मात्र ही कला 1882 साली आली. आधी उल्लेख केला ती आणि अजून बरीच मुद्रणाची तंत्र सध्या उपलब्ध आहेत. प्रामुख्याने लिथोग्राफी, ऑफसेट, फ्लेक्सोग्राफी, ग्रवियर, स्क्रीन प्रिंटिंग आणि डिजिटल अशा अनेक प्रकारांनी मुद्रण व्यवसाय चालतो. मी प्रकाशक असल्याकारणे पुस्तक छपाईसाठी बऱ्याच मुद्रकांना माझं भेटणं होतं. त्यापैकी 2 नावं त्यांच्या कामामुळे, माणुसकीमुळे माझ्या कायम स्मरणात राहतील. एक म्हणजे कोल्हापूरचे सागर गोजारे आणि दुसरं म्हणजे तुमचं आमचं आदरस्थान मुद्रण व्यवसायातील एक बाप नाव. मुंबईतील वडाळा येथे शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या इंडिया प्रिंटिंग वर्क्स
अर्थात IPW या संस्थेचे सर्वेसर्वा श्री आनंद लिमये. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे दिवसाला 2 ते 3 पुस्तकांची छपाई आणि साधारण दिवाळीच्या तोंडावर 16 दिवाळी अंकाची छपाई ही IPW मध्ये होत असते. आणि हा IPWचा कामाचा आवाका उरक अजून तरी महाराष्ट्रात नवलाईच आहे. तुम्हाला वाटेल की अशी काय जादू आहे या संस्थेत, तर त्यासाठी तुम्हाला लिमये सरांना भेटावं लागेल. किमान पक्षी हा लेख तरी नजरेखालून घालावा लागेल. छपाई अर्थात प्रिंटिंग क्षेत्रातील हे नाव महर्षी म्हणून नावाजलेलं आहे. मुद्रण महर्षी आनंद लिमये यांची भेट घेतली की लक्षात राहतात ते आपल्या दिलखुलास हास्याने, दमदार आवाजाने आणि मनपूर्वक सहकार्य या गुणांनी ते समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून घेतात. लिमये सरांचे वडील श्री विश्वनाथ लिमये यांनी ही संस्था 1 मार्च 1932 साली स्थापन केली. आईच्या आग्रहाखातर आनंद लिमये यांनी वडिलांना व्यवसायामध्ये मदत सहकार्य करता यावं म्हणून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची पदविका घेतली. मात्र त्यांच्या वडिलांचं लवकरच निधन झालं आणि आनंद लिमये यांना अचानक व्यवसायाची सर्व धुरा सांभाळायला लागली. प्रसंगी व्यवसायाची आधीची जागा त्यांना भाडेकरार संपल्यामुळे बदलायला लागली. पण आनंद लिमये यांनी हिमतीने, नव्या उमेदीने सगळी कामं सुरळीत करून व्यवसायाच्या नवनव्या तंत्रज्ञानाला आपलंसं करून आपला व्यवसाय मनापासून जपला, वाढवला. म्हणजे सुरुवातीच्या हॉट पेटल प्रिंटिंगपासून ते आजच्या डिजिटल, ऑफसेट आणि वेब प्रिंटिंग तंत्रज्ञानापर्यंत सर्व बदल त्यांनी स्वीकारले, आपलेसे केले. आणि छपाईच्या DTP, प्रकाशन आणि प्रिंटिंग या तिन्ही घटकांना त्यांनी एका छताखाली आणल्या. यासाठी त्यांना वडिलांकडून मिळालेले संस्कार, शिस्त, अचूकता, वेळेचं नियोजन आणि समाजाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ही शिदोरी मोलाची ठरली असं ते आवर्जून सांगतात. आनंद लिमये यांचं नाव मीच नाही तर कित्येक प्रकाशक अत्यंत आदराने घेतात, कारण प्रकाशकाच्या अडचणी जाणून त्यांनी त्यांना शक्य होईल तितकं सहकार्य केलं आहे, करत आहेत. अर्थात हा माझा अनुभव तर आहेच, परंतु माझ्या एका प्रकाशक मैत्रिणीने मला तिचा दिवाळी अंकाच्या वितरणाचा IPW करत असलेल्या सहकार्याचा अनुभव मला सांगितला आणि आनंद लिमये यांच्याबद्दलचा माझ्या मनात असलेला आदर दुणावला. प्रिंटिंगसाठी नवनवीन युनिट त्यांच्याकडे आहेत. आपल्या गरजेनुसार ते आपल्याला पुस्तकं प्रिंट करून तर देतातच, पण त्यात काही कमी जास्त असल्यास ते आपल्याला तसा सल्लाही देतात. डमी कॉपी बघताना तर त्यांना एका नजरेत चूक लक्षात येते. खरं तर कामाप्रती इतकी आत्मीयता आताशा क्वचितच आढळते. IPW किंवा आनंद लिमये यांच्या मते व्यवसाय एका जागी आणि माणुसकी एका जागी जरी असली तरी त्यांनी त्याची गल्लत होऊ दिली नाही. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. आनंद लिमये यांना 2023 मध्ये प्रिंटिंग क्षेत्रातील अत्युत्तम कामगिरीसाठी मुंबई मुद्रक संघाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला असून IPW या संस्थेला उत्कृष्ट छपाईसाठी 2दा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सतत बिझी असलेले आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये अनेकांचे प्रेरणास्थान असणारे आनंद लिमये त्यांच्या ग्राहकाशी सौहार्दपूर्ण वागतातच, पण त्यांचा स्टाफही अतिशय कामसूक आणि विनम्र आहे. आपल्या यशाचं श्रेय ते आपल्या कंपनीच्या सहकाऱ्यांना, ग्राहकांना आवर्जून देतात. आनंद लिमये यांनी फक्त आपलं काम, आपला व्यवसाय सांभाळला नाही, तर ते प्रिंटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असून आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना देण्यास उत्सुक असतात. त्यांना भारतात प्रिंटिंगचे स्कूल नव्हे तर एक विद्यापीठ निर्माण करण्याची इच्छा आहे. हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय न करता एकूणच मुद्रण क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. आताशा कागदाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. याचा परिणाम छपाईच्या किमतीवर, पर्यायाने पुस्तकाच्या किमतीवर होतोय. त्यात GSTची भर आहे. त्यासाठीही राजदरबारी त्यांचा आपल्या सहकार्यासह लढा चालू आहे. मुद्रण कलेबाबत बोलताना ते म्हणतात की प्रिंटिंग प्रेस नसती तर क्रांती अशक्य होती. या कलेला मरण नसून या व्यवसायाला उज्ज्वल भवितव्य आहे. पूर्वीसारखं शाईत हात काळे करून घेण्याचे दिवस आता गेले.
तर लवकरच 3D टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या तंत्राच्या साहाय्याने केक तयार करण्यापासून ते हार्टच्या डायफ्रेम्ससुद्धा मुद्रक तयार करू शकणार आहेत. शिवाय प्रिंटिंगचं काम कुठे नाही तर हॉस्पिटल्स, बँका, जीवन विमा, रेल्वे, शाळा, घरी दारी म्हणजे जिकडे जिकडे परचेस डिपार्टमेंट आहे तिकडे तिकडे मुद्रणकलेची गरज पडणारच आहे. त्यामुळे हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात नक्कीच फायदा आहे असंही ते रोखठोकपणे सांगतात. मात्र प्रत्येक धंद्यात सचोटी असायला हवी हे सांगायला ते अजिबात विसरत नाही. त्यांना स्वतःला या व्यवसायाचा प्रचंड पण सार्थ अभिमान आहे. ते सांगतात, मुंबई मुद्रक संघाच्या प्रत्येक जिल्ह्यातील शाखेत 24 फेब्रुवारी हा मुद्रण दिवस साजरा करताना अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन सुग्रास भोजन व्यवस्था करायची, शाळेतील मुलांना गरजेच्या वस्तू, खेळणी, कपडे दान करायचे, त्यांच्या शिक्षणाची सोय करायची. एकंदरीतच मुद्रकांचा हा आनंद द्यायचा घ्यायचा निस्वार्थी प्रयत्न खरोखरच काबिले तारीफ आहे. मुद्रण दिनाच्या मुद्रण महर्षी आनंद लिमये आणि इतर सर्व मुद्रकांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आपल्या हातात पुस्तकं, वर्तमानपत्र किंवा अनेक महत्त्वाचे आविष्कार दिल्याबद्दल सर्वच मुद्रकांचे मनापासून आभार. थँक्यू. मंडळी, आताच आपण ऐकत होता मुद्रण महर्षी, लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. तर मग मंडळी, आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स, फॉरवर्ड जरूर करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची आपल्याला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल. तेव्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या. थँक्यू.